देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे येत्या 17 तारखेला कल्पतरुकार पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरुकार कैलासवासी ल गो काकडे स्मृती पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीच्या वरिष्ठ बातमीदार अश्विनी तडवळकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली। लक्ष्मण गोविंद तथा काकडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी एका पत्रकाराला पुरस्कार देतो। यावर्षी पहिल्यांदाच एका महिलेला दिव्य मराठीचे वरिष्ठ बातमीदार श्रीमती अश्विनी तडवळकर यांना आम्ही हा पुरस्कार देणार आहोत। आणि या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुशील कुलकर्णी जे आलेल्या साप्ताहिक चॅनलचे प्रमुख आहेत आणि उत्तम वक्ते अभ्यासू वक्ते त्यांचं भाषण या ठिकाणी आयोजित करणार आहे। प्रसार माध्यमाचे बदलत्या युगाची माध्यमे या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे। आणि या समारंभाचे अध्यक्षस्थान आपल्या सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह लक्ष्मण भूषणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुशील कुलकर्णी यांचे बदलत्या युगाची माध्यमे या विषयावर व्याख्यानही होणार आहे। या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, दत्तात्रय आराधे, विजय कुलकर्णी, श्याम जोशी, सतीश पाटील, हेमा चिंचोळकर, सुशांत कुलकर्णी, रंगनाथ जोशी आदी उपस्थित होते।